कोण आहे ती मुलगी? आरती. तिला सांगितलं, भेटलो, प्रपोजही केला. ती सारखं मला हेच सांगते की आपले स्टेटस मॅच होत नाहीत, आपल्या स्टेटस मध्ये खूप डिफरन्स आहे. मला कल्पना होती, तरी सुद्धा मी काहीही करू शकले नाही. किती मूर्खासारखी वागले मी. घरी सांगायला हवं होतं. किमान वेदांत दादाला जरी सांगितलं असतं ना, तर ही वेळच आली नसती. काय झालं? डिस्टर्ब झालीस ना? सारिका का अशी वागते कळत नाही. मला विश्वास बसत नाही. आरती कशाला असं करेन? पण हा विषय असा आहे ना, कोणाला काही विचारू पण शकत नाही. मला एक सांग, तुमच्याकडे कोणालाच याची कल्पना नव्हती? नाही म्हणजे तुला पुसटची शंका सुद्धा नव्हती? नाही, मला नव्हतं माहिती. मी आले विक्रांतला बघून. सार्थक दादाच्या लग्नात रिसीव्ह करायला आला होता विक्रांत. आत्ता क्षणी प्रेमात पडला माझ्या. हे असं नसतं ना ग. बघितलं की कोणी प्रेमात पडतं का? मला असं वाटायचं की लग्न कार्यात चेष्टा मस्करी होतच असते, पण हे सगळं इतकं सिरियस वळण घेईल असं वाटलं नव्हतं. दुसऱ्यासाठी कोणी स्वतःचा जीव पणाला लावतं का? हो ना, काहीच समजत नाही. अमूल्य, हा गिल्ट माझ्या मनाला कायम बोचत राहणार. हे बघ, तू असा विचार करू नकोस. अमूल्य, विक्रांतने हे करण्याचं कारण जगाला माहित नसेल, पण मला माझ्या मनाला माहितीये. विक्रांतला काही झालं ना, तर मी कधीच स्वतःला माफ नाही करू शकणार. रोज आरशासमोर उभं राहण्याची सुद्धा लाज वाटेल मला. अगं पण ह्यात तुझी काही चूक नाहीये. चूक बरोबर मला काही माहित नाही अमूल्य. तो आता हॉस्पिटलमध्ये. हे बघ, तू त्याला एकदाही होकार दिलेला नाहीस. मग काय करायचं मी? तू सांग ना, काय करू मी? बोल. म्हणजे मी कसं सांगू तुला? तू नेहमी बडबड करत असतेस ना अमूल्य. सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात ना तुझ्याकडे, सगळे सोल्युशन्स असतात ना. मग बोल ना, सांग, बोल ना. काय बोलू ताई, काय बोलू? मला पण भीती वाटते. हे बघ, दुसऱ्या कोणाच्या बाबतीत घडलं असतं ना, तर मी लगेच बोलले असते. पण आता हे आपल्या घरापर्यंत आलंय. प्रेमात असं होतं असं आपण ऐकून असतो, पण जेव्हा ते आपल्याच बाबतीत, आपल्याच घरी घडतं ना, तेव्हा त्याला कसं सामोरं जायला पाहिजे याचा विचार आपण नसतो केलेला. अपघातासारखं आहे. आपला अपघात कधीच होणार नाही असं कायम वाटत असतं आपल्याला. लग्नात मी त्याच्याशी बरं वागले. त्याचं बोलणं, वागणं सगळं लाईटली घेतलं. पण मग ह्या सगळ्याचा त्यांनी एवढा विपर्यास का केला? तुला सुद्धा असं वाटायचं ना की तो माझ्या मागे लागलाय? तू सुद्धा मला येता जाता चिडवायचीस ना.
पण ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका, मी बोलतो त्या दोघींशी. अरे या बघा आल्या. ये अरे या तिथे का उभ्या आहात? या पुढे या अशा. काय तुम्ही काय एवढ्या सिरियस? काय कसला विचार करताय एवढा? आरती, अगं साखरपुडा मोडला नाहीये, फक्त पुढे ढकललाय आपण. तू काळजी करू नकोस. तुम्ही दोघी सांगा, आपल्या एवढ्या जवळच्या नात्यात असं काहीतरी घडलेलं असताना आपण आपलाच कार्यक्रम पुढे रेटायचा का? अगं वेडाबाई, का तुम्ही आरती, काय झालंय? काही नाही आई, ते ताईला टेन्शन आलंय की लोक काय म्हणतील. आणि आई, तू तिच्या लग्नाचं मनावर घेतलं होतंस ना, त्यामुळे तुझी काळजी वाटते तिला. किती काळजी करशील सगळ्यांची? शांत हो. आणि इकडे इकडे बघ, इकडे बघ, माझ्याकडे बघ. हे बघ बाळा, जे झालं ते आपल्या हातात होतं का काही? आणि तुला माहितीये का, गौतमच्या वडिलांचा फोन आला होता की लवकरात लवकर पुढचा मुहूर्त काढूया म्हणून. मग बर, चल 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 चला. मला आता दोघींच्या चेहऱ्यावर छान गोड हसू बघू. प्लीज 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 प्लीज. पुस डोळे, पुस डोळे, पुस. हा बरं अमूल्य, त्या सार्थक आणि आद्यापैकी कोणाचा काही फोन वगैरे आला होता काय? कसा आहे तिचा भाऊ? आउट ऑफ डेंजर आहे ना आता? खरं सांगायचं तर मला त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटायचं होतं. कसं आहे ना, या अशा घटना ज्यांच्याकडे घडतात त्यांच्या घरी कोणी गेलेलं त्यांना आवडत नाही, म्हणून मी गेलो नाही. नाही अण्णा, फोन तर नव्हता केला, पण कुणाचा काही फोन नाही आला म्हणजे बरा असेल तो. बरं, तुम्ही कधी घरी येणार आहात हे कळवा मला. हातात फोन असून सुद्धा ना मुलांना बोलायला काय वेळ नसतो. अरे आई घरी वाट बघत असते, याचा तरी विचार करा. आई, त्यापुढे मी करत जाईन फोन. तू झोप शांतपणे. ठीक आहे, काळजी करू नको. गुड नाईट. गुड नाईट. आद्या, तुझा मी थांबतो विक्रांतसोबत. आणि हो आद्या, आईला यातलं काही कळायला नको. नाही कळणार. आणि दादा, तू प्लीज इमोशनल नसल्याचं सोंग नको घेऊस. आम्हाला दोघांनाही माहिती आहे तू आमच्या बाबतीत किती इमोशनल असते. आणि तू लवकर बरा हो आणि घरी ये. मग एवढी भांडणार आहे ना मी तुझ्याशी, बघच तू. गुड नाईट. आणि त्या सार्थकच्या घरच्यांना परत आठवण करून दे, नाहीतर तुझे सासरे आणि त्यांची ती लाडकी मुलगी उगाच आपल्या घरी कॉल करतील. डोंट वरी,
मी बोलीन त्यांच्याशी परत. लवकर बरा हो. येते मी. तू रात्रभर झोपली नाहीस. आत्ताच सार्थक दादाशी बोलले मी. त्याला हे विचारायला कॉल केला होता की विक्रांत आता कसा आहे. तायडे, वहिनीने त्याला सांगितलंय की विक्रांत आता बरा आहे. त्याला अगं डिस्चार्ज मिळतोय. खरंच अमूल्य. अमूल्य, मनावरचं खूप मोठं ओझं कमी झालं. पण मला असं वाटतंय की त्याच्याशी एकदा बोलावं लागेल. पण कसं तेच कळत नाहीये. आपण एक काम करू. त्याला आता डिस्चार्ज मिळतोय ना, तर मग त्याआधी आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याला भेटू. चालेल. बरं झालं याला घेऊन गेलास बँगलोरला. जरा ह्यालाही कामाची सवय लागेल. लहान आहेस का रे तू आता? काय रे विक्रांत, अरे काय झालंय? तुझा चेहरा असा ओढल्यासारखा का दिसतोय? अरे बोल ना, काय झालंय? बरं वाटत नाहीये का? आई, अगं जागरण झालं ना काल. त्याला सवय नाहीये. मी फ्लाईट मध्ये झोपलो पण तो जागाच होता. बर एक काम कर, तू तुझ्या खोलीत चल. मी तुला काहीतरी खायला आणते, खाऊन आराम कर. चल चल. चल, आपण आपल्याला जे योग्य वाटतंय ते करू. मी तुझी आणि त्याची भेट घालून देते. तायडे, तुझ्या मनाला जे योग्य वाटतंय ना ते बोल त्याला. मग तिथूनच मी ऑफिसला जाईन, तू कॉलेजला जा. ठीक आहे. आत्ता कोण आलं असेल? मी आलेच. एक मिनिट. कुठे निघालीस? 5 मिनिटात भेटून येते विक्रांतला. असं नाही आहे. ऍक्च्युली तुम्ही या. पण सारिका,
विक्रांत कसा आहे आता? मेडिकली काही इश्यू नाहीये, त्याचा प्रॉब्लेम वेगळाच आहे. मी कळवत राहीन तुला. आणि आद्या, तुझ्या घरच्यांना सांग हा विषय आई समोर काढायचा नाही. तिला विक्रांतबद्दल काहीच कळायला नको. येस. ताई, अगं आपल्याला निघावं लागेल ना. हे बघ, आज काम नाही झालं ना तर 15 दिवस अजून पेंडिंग राहील. हो सॉरी हा, ते ऍक्च्युली आज एक काम होतं बाहेर. नाही ठीक आहे, मी पण असा अचानकच आलोय आणि काम महत्वाचं. आणि आई अण्णा नसताना मी अचानक आलोय, त्यामुळे सॉरी हा. नाही, इट्स ओके. चला मी येतो. ओके. आणि हो, आता लवकरात लवकर तारीख ठरवावी लागेल ना साखरपुड्याची. मग आपण फोन करून त्याला बाहेरच भेटायला बोलवूयात ना. तो येईल? नाही म्हणजे अजून पूर्णपणे बराच झाला नसेल तर बाहेर कसा पडेल? अगं पण दुसरं काय करू शकतो आपण? हे बघ, त्याच्या घरी गेलो आणि वेदांत तिथे असेल ना, मग तर आणखी गोंधळ घालेल. आणि मला खात्री आहे तो नक्की विक्रांत सोबतच असेल. त्यापेक्षा मग फोन करून चान्स घेऊन बघू ना. पण त्याचा फोन सुद्धा वेदांतकडेच असेल तर? शक्यता तशीच आहे. काय करूयात यार, सगळा गोंधळ उडालाय. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय असं झालंय. आपण वेदांतला कळलं असेल का की विक्रांतने हे सगळं माझ्यामुळे? नाही, अजिबात नाही. मला नाही वाटत असं काही झालं असेल. हे बघ, तू टेन्शन घे. जर त्याला कळलं असतं ना तर तो आतापर्यंत आपला शोध घेत इथे आला असता, किंवा मग फोन करून आपल्याला नक्कीच जाब विचारलं असतं. नक्की ना? हो, नसेल कळलं. तायडे, काही प्रॉब्लेम तर नाही होणार ना मुली? नाही ग, काही प्रॉब्लेम नाही होणार. आपलं ठरलंय ना त्याला कॉल करायचा. कर मग कॉल. लागते. हॅलो. हॅलो. अमूल्य फोन उचलला होता त्याने, हॅलो पण म्हणाला, पण कट केला फोन. कट केला? आणि बाबा गेले तेव्हा कंपनी का सांभाळली मी? कोणासाठी? तू, मी, आद्या, आपल्यासाठी, राईट? आणि तुला खरंच काहीतरी झालं असतं ना तर विक्रांत कोण आहे रे ती मुलगी? हा, कुठे राहते?
काय नाव काय तिचं? दादा, या सगळ्यात तिची काहीच चूक नाहीये. हे बघ, तिने मला स्पष्टपणे सांगितलं होतं की तिचं लग्न ठरलंय. मीच मूर्खपणा केला आणि तिच्या प्रेमात पडलो. दादा, सगळीकडे मला तीच दिसत होती रे. तिने खूप प्रयत्न केला तिच्या परीने मला समजवायचा. पण यार, कसं सांगू मी तुला? प्रेम हे असंच असतं. मी खूप फ्रस्ट्रेट झालो होतो, खूप डिप्रेस झालो होतो. मला कळत नव्हतं मी तिच्याशिवाय कसा जगू शकेन. आणि त्यामुळे माझ्याकडनं ही चूक झाली. कोण आहे ती मुलगी आणि कुठे राहते? दादा प्लीज, मी तुला तिचं नाव नाही सांगणार आणि तू तिचा शोधही घेऊ नकोस. तिला खूप वाईट वाटेल रे, खूप त्रास होईल. तिला त्रास होतोय रे, मला त्रास होतोय, तुला त्रास होतोय, त्याचं काय? आणि विक्रांत, हे प्रेम असं असतं, प्रेम तसं असतं, हे लेक्चर तू मला देऊ नकोस. आणि काय, तुला लग्न करायचंय ना? ठीक आहे, आम्ही तुझं लग्न योग्य अशा मुलीशी लावून देतो. ओके? दादा, तसं नाहीये रे. मी लग्नासाठी डेस्परेट नाहीये. प्रेमात पडल्यावर हे होतं असं. तसं सांगू नाही शकत. ते एक्सपिरियन्स करावं लागतं. नाही समजू शकत मी तुला. नको समजवूस मग. तुला समजतंय ना? पुरेस आहे. तसंही त्याचे दुष्परिणाम मी बघतोच आहे. दादा एक मिनिट. दादा मला सांग, हॉस्पिटलमध्ये असताना मला फास झाला होता का मला स्वप्न पडलं होतं? तू मला प्रॉमिस केलं होतंस माझा हात हातात घेऊन की तू त्या मुलीबरोबर माझं लग्न लावून देशील. तुला त्या मुलीशी लग्न करायचंय ना? ठीक आहे, चालेल, आपण त्या मुलीशी तुझं लग्न लावून देऊ. सर, आधी ते दादच देत नव्हते. जेव्हा सांगितलं की तुम्ही डीसीपी साहेबांचे फ्रेंड आहात, त्यानंतर मग त्यांनी पटापट पेपर्स दिले. आणि सॉरी सर. एक मिनिट. हा सर. आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल कर. अहो पण सर, आज तर त्याने आम्हाला सारिकाचा तो व्हिडिओ पाठवला होता. आम्हाला खरंच त्याचा स्वभाव खूप आवडला. आई आणि अण्णा पण खूप इम्प्रेस झाले होते. आम्हाला वाटलं काही दिवस तो संपर्क ठेवेल आणि नंतर विसरून जाईल. पण नाही, तो खरोखरच प्रेमात पडला होता. ही गोष्ट एवढी सिरियस होईल आम्हाला खरंच वाटलं नव्हतं. काही दिवसांनी विक्रांतने ताईला प्रपोज केलं आणि वहिनी जेव्हा त्याने प्रेमाची कबुली दिली तेव्हाच ताईने त्याला सांगितलं की माझ्या मनात तुझ्या बाबतीत तशा भावना नाहीयेत आणि लग्नाच्या बाबतीत आई आणि अण्णा जो निर्णय घेतील तो मला मान्य. पण नाही, विक्रांतच्या मनातून ताई काही जाईना. तिला स्थळ आलं, मुलगा बघायला आला त्या दिवशी विक्रांत सुद्धा घरी आला. म्हणजे सारिकाने त्याला मुद्दाम घरी बोलून घेतलं. ती वेडी झालीये विक्रांतच्या प्रेमात. तिने खूप प्रयत्न केला वहिनी विक्रांतच्या मनातून ताईला बाहेर काढण्याचा.
आम्हाला वाईट साईड बोलली, आमचा अपमान केला, आम्हाला हिणवलं सुद्धा, पण तरीही विक्रांतने कुणाचंच नाही ऐकलं. साखरपुड्याचा दिवस आला, विक्रांतच्या ताईला फोनवर फोन सुरू झाले. आम्ही दोघेही बहिणी खूप टेन्शन मध्ये आलो. विक्रांत तिला भेटायला आला. ताईने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो तिचं काहीच ऐकायला तयार नव्हता. आणि मग त्यानंतर तूच सांग वहिनी, यात आमचं काय चुकलं ग? आम्ही ही गोष्ट बाहेर सांगणार तरी कशी? आणि सांगून सांगून काय सांगणार होतो आम्ही की विक्रांतने एवढं मोठं पाऊल उचललं आणि आम्ही दोघे घाबरलो. वहिनी, अगं जेव्हापासून आम्हाला ही बातमी कळली तेव्हापासून आम्ही दिवस रात्र त्याच्याबद्दल विचार करतो. सकाळ संध्याकाळ त्याच्यासाठी प्रार्थना करतो. फक्त एवढंच की ही गोष्ट आम्ही कोणाला सांगू नाही शकलो. खरं तर माझंच चुकलं. विक्रांत, तो माझ्याशी याविषयी बोलला होता, पण एवढं कोण समजतो हा स्वतःला? मला विक्रांतला भेटू दिलं नाही. विक्रांत माझा आहे, फक्त आणि फक्त माझा आहे. त्याला माझ्यापासून कोणीच दूर करू शकत नाही. वेदांत वानखडे सुद्धा नाही. एवढं जीवापाड प्रेम करतेय तुझ्यावर, पण तू त्या फालतू मुलीसाठी सुसाईड करतोयस. सिरियसली? माझा फोन कट करतोय. का गुंतलाय तिच्यात एवढा? कोणालाही घेऊन या आणि या फालतू गोष्टी बंद करा आणि या भेटायला. मी तुमच्या घराजवळच उभा आहे. घराजवळ? तुम्हाला माझ्या घराचा पत्ता कसा मिळाला? तुमच्या घराचं नाव निसर्ग आहे. तुम्ही अजनीमध्ये राहता, तुमचा छोटासा बंगला आहे आणि आता जर तुम्ही बाहेर आलात तर मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. घराजवळ भेटायचं? अहो नाही नाही नाही, हे कसं शक्य आहे? नाही प्लीज, तुम्ही ऐका माझं. बरं ठीक आहे, तुम्हाला नाही यायचं ना, मग मीच येतो. काय ना, मला महत्वाचं बोलायचं आहे, काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे. मीच येतो. नाही नाही नाही, मी येते तुम्हाला भेटायला. येते मी. या लवकर. आणि मी काय तुम्हाला त्रास देणार नाही. ठीक आहे, मी आलेच तुम्हाला भेटायला. आज तुझ्यामुळे जीव द्यायला निघाला होता तो. हॉस्पिटलमध्ये आली होतीस ना बघायला. एक मिनिट. ओ, आत्ता लक्षात येत आहे माझ्या. ऍक्च्युली सगळं उलगडत आहे.
आद्या तुझ्या घरी होती ना, आणि जेव्हा तुला कळलं सिच्युएशन हाताबाहेर चाललीये, तेव्हा तू हॉस्पिटलमध्ये आलीस हे चेक करायला की आम्हाला त्या मुलीचं नाव कळलंय का नाही. हे बघ, अगं तेव्हा तरी बोलायचं ना की ती मुलगी तूच आहेस. मला कळलं नाही आणि तुम्ही निघून गेलात. खरं बोलायची हिंमत नसेल झाली ना. अगं मला हे खरं सांगायचं नव्हतं तर आद्याला तरी सांगायचंस ना. आद्या दिवसभर तुझ्या सोबत असते. आणि काय जॉब निवडलास ग तू? माझ्याच ऑफिसमध्ये. सुपर प्लॅनिंग, म्हणजे माइंड ब्लोईंग. जीवाच्या आकांताने त्या मुलीला शोधतो आणि ती मुलगी कुठे? माझ्याच ऑफिसमध्ये. तुला म्हणून सांगते, त्या दोघींवर अजिबात विश्वास ठेवू नकोस. त्यांची कुठलीही गोष्ट मनावर घेऊ नकोस. अमूल्य, मी तर म्हणते तिला काढून टाक कंपनीतनं. ती गोड गोड बोलून ना तुला कधी गुंडाळेल तुला सुद्धा कळणार नाही. माझी मम्मा आणि सार्थक दादा दोघं पण वेडे आहेत. वेड्यासारखं प्रेम करतात त्या दोघींवर. पण त्या दोघी कशा आहेत तुला माहितीये ना. तुमच्या लग्नात मी सख्खी बहीण असून मम्माने तिला पुढे केलं होतं करवली म्हणून. वहिनी, मी बघ तू आहेस म्हणून तुला सांगते, सावध राहा त्या दोघींपासून. थँक्स सारिका, दिलेल्या कॉफीसाठी आणि सल्ल्यासाठी. खरं काय खोटं काय मला सुद्धा कळतं. आरतीच्या लग्नाची तयारी करायला सुरुवात करूया नाही? हो, करायचीच म्हणजे काय, नक्कीच. मुख्य म्हणजे ताईशी एकदा बोलायला हवं, नाहीतर ती आग्रह करत राहील, पैसे घे पैसे घे. नाही, आपण काढू तिची समजूत काढू. तिला सांगू आपण आमच्या मुली अगदी साध्या समजूतदार आहे, फार अपेक्षा नाही आहेत त्यांच्या. हो, बोलावंच लागेल तिच्याशी. नाहीतर कसं आहे माहितीये, मुलाकडच्यांना वाटेल आपणच श्रीमंत. मान्य आहे. कुठे आहेत, कुठे या दोघी? हा, अमूल्या, आरती, चला या जेवायला या. चला. एका हाकेत आल्या तर त्या आपल्या मुली कशा? फोन लावून बघतो हिला अमूल्या. फोनही उचलत नाहीये पोरगी. हा, आणि तुला खरं कळल्यावर मग माझ्या पुढे येऊन उभा राहा. तेव्हा एवढी हिम्मत ठेव की माझ्या समोर येऊन मला सॉरी म्हणजे. हे बघ, मी एक मिनिट, तुला काय वाटलं की तू माझ्यावर हात उगारलास तर मी रडत बसेन? हे तुझे बिनबुडाचे आरोप मान्य करेन? मनात आणलं ना तर मीही तुझ्या उगारलेल्या हाताचं उत्तर हात उगारून देऊ शकते. पण मी तुझ्यासारखी कमकुवत नाहीये वेदांत. कारण माझ्या आईने आणि अण्णांनी माझ्यावर खूप चांगले संस्कार केले. कुणावर हात उगारणं हे आमच्या संस्कारात बसत नाही. हे संस्कार वगैरे खूप अनोळखी असेल ना तुला, कारण तू फक्त पैशाने श्रीमंत आहेस. संस्कारांची श्रीमंती नाहीच ना तुझ्याकडे. आणि कसला माज रे एवढा पैशांचा? आणि काय झालं पैशांचा माज करून? अरे तुझा सख्खा भाऊ विक्रांत तुझ्याकडे मन मोकळेपणाने बोलू नाही शकत. आत्महत्या करेपर्यंत घुसमट होते त्याची. पण तरी तुझ्याकडे येऊन हे नाही सांगू शकत की माझं एका मुलीवर प्रेम. तू एकदा विक्रांतला प्रेमाने विचारलं असतंस ना तर त्याने तुला सांगितलं असतं की त्याचं ताईवर प्रेम आहे म्हणून. तुझं ऐकणंच बंद झालं. त्यामुळे तुझ्या जवळच्या लोकांचे आवाज तुझ्यापर्यंत पोहोचतच नाहीत. तू खूप दूर आहेस सगळ्यांपासून. एकटा पडशील, मी सांगतेय तुला, एकटा पडशील. काय झालं? राग आला? हात उगारायचाय माझ्यावर? मला तुझी कीव येते. हात उगारणं मर्दुमकी वाटते तुला?
अरे हात उगारणाऱ्या पुरुषांची बाईच्या पायाशी सुद्धा राहण्याची लायकी नसते, लक्षात ठेव. ताकद हात उगारण्यात नाहीये वेदांत, ताकद राग आवरण्यात आहे. आणि ती ताकद तुझ्याकडे नाहीच आहे, कारण तू एक अहंकारी आणि दुबळा पुरुष आहेस, जो माणूस म्हणून त्याहूनही कोता आहे. कसा आहेस तू? बरं आहे. खूप त्रास झाला ना माझ्या वागण्याचा. काय वेडेपणा केला मी. आय एम सॉरी आद्या. तू सॉरी नको ना म्हणूस. माझं चुकलंय, सगळं माहित होतं मला, पण मी कोणालाच काहीच नाही सांगितलं. तू माझ्याशी एवढं सगळं शेअर केलंस. मी ऍटलिस्ट वेदांत दादाला सांगू शकले असते ना, नाही सांगितलं. मी तुझं खूप नुकसान केलंय ना ही गोष्ट लपवून. मला तसंच वाटतंय सतत. आणि आता ना माझ्या मनावर येऊच कायम राहणार मी. अद्याप बरं झालं तू कोणालाही काही सांगितलं नाहीयेस. आणि ह्या गोष्टीचं ओझं नको ठेवूस मनावर. पण तुला असं उदास बघून मला वाटतंय ना की मी काहीतरी प्रयत्न करू शकले असते. प्रयत्न करून तरी काय होणार होतं. हॅलो. हा आई बोल. वेदांत, अरे कधी येणार आहेस घरी? आई अगं येतोय मी थोड्या वेळात. मी करतो ना फोन. एक मिनिट, जरा ऐकतोस का? आद्या घरी आली आणि निघून गेली. काय चाललंय घरात? जवळच राहते ना ती, त्यात काय एवढं. मी करतो ना नंतर फोन. हॅलो. हाय, मी जवळच आहे, आलेच 10 मिनिटात. अगं आहेस कुठे तू? आणि अशी न सांगता काय गेलीस? मला अगं खूप गोष्टी बाहेरून मागवायच्याही होत्या. नाही, जरा ऐक ना माझं. अरे ती वाऱ्यासारखी आली आणि अगं तिचं घर आहे, आली असेल आठवण. हे तू नको सांगूस मला. आद्या घरी आली, विक्रांतला भेटली, मी खोलीत गेले आणि तिच्याशी बोलायला गेले तर निघून गेली. अरे ती तू मला मेसेज कर ना, मी येताना आणते. नाही आता नको. आता तू लवकर घरी ये, जेवायचे थांबलोय आम्ही. हो आलेच. हे बघ, एरवी जेव्हा आद्या आणि विक्रांत भेटतात ना, तेव्हा फक्त हसण्या खिदळण्याचे आवाज असतात. पण आज त्या दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं. काय चाललंय वेदांत? हाच प्रॉब्लेम आहे इमोशनल लोकांचा. आई तू नको टेन्शन घेऊस, मी पोहोचतो. बरं ठीक आहे. पुन्हा बोलावंच लागेल, कारण हा विषय अजून संपलेला नाहीये. अरे किती गर्व तुझ्या आडनावाचा. आणि एवढाच गर्व होता तर मग का तुझ्या भावाने माझ्या बहिणीला प्रपोज केलं? तुला काय वाटतं की एकदा वानखेडे नावाचा ठप्पा लागला की मग सगळ्यांनी तुझ्यासारखंच वागायला पाहिजे? अरे आम्हाला जेव्हा कळलं की विक्रांतने जीव देण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही सुद्धा आदरलो. आद्या बहिणीला विचार, तिलाही सगळं माहिती. हो का? मोठे मोठे प्रोजेक्ट सहज मिळू लागलेत मला. लवकरच एका ब्रिजचा प्रोजेक्ट सुरू करतोय. किती कष्ट करतोस रे वेदांत.
उगाच नाही तुला यश मिळत, त्यामागे तुझी बुद्धी आहे, तुझे कष्ट आहेत. पण मला एक सांग, तुला आज काय हे सगळं मला सांगावंसं वाटतंय? नाही म्हणजे एरवी विचारलं तर फार जुजबी उत्तर देतोस तुम्हाला. तूच नेहमी म्हणते तुझ्याशी बोलायला वेळ नसतो माझ्याकडे, आणि आज निवांत बसून बोलतोय तर तू. एक मिनिट वेदांत. वेदांत, मी आई आहे तुझी, आणि काय आहे ना, आईला मुलांच्या मनातलं बरचसं न सांगता कळतं. मला एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर हवंय. तुम्ही तिघ जण माझ्यापासून काही लपवताय का? विक्रांत, आद्या आणि तू. आम्ही नाही आई, म्हणजे आम्ही का लपवू काही, आणि रादर लपवण्यासारखं काही नाहीच आहे ना. आणि आई, यू नो मी तुझ्यापासून काहीच लपवत नाही. त्या बिझनेसच्या गोष्टी तुला बोरिंग वाटतात, तुला काहीच इंटरेस्ट नाहीये, म्हणून मी सांगत नाही. पण तुला का वाटतंय असं? आद्या घरी आली होती. घरी आली आणि माझ्याशी काहीही बोलली नाही. सरळ विक्रांतच्या खोलीत गेली आणि नंतर विक्रांतची गप्पा मारत बसली होती. आई, त्यांचं नातं तसंच आहे ना. म्हणजे आद्याला गप्पा मारायला विक्रांतच पाहिजे. तू उगाच खूप विचार करतेस. आई, अगं तूच आद्याचं लग्न अशा घरी लावून दिलं जे जवळ आहे, लोक ओळखीचे आहेत. का? कारण आद्या नजरेसमोर राहिली पाहिजे. मग ती 2 वेळा आली काय किंवा 4 वेळा आली काय, इट डझंट मॅटर, राईट? ताडे, विक्रांतच्या फोनवरून त्याने तुझा नंबर मिळवला आणि नंतर कॉल रेकॉर्ड्स वरून आपल्या घराचा पत्ता शोधून काढला. मग काय, तो त्या मुलीच्या शोधात इथे आला होता जिला विक्रांत सारखा फोन करतो. आधी तर मला बघूनच तो चिडला, काहीच बोलू देत नव्हता. त्याला वाटलं की ती मुलगी मी आहे. तू आहेस ती मुलगी? तू माझ्या भावाला फसवलंयस? अगं का लागलीस आमच्या मागे? अगं माझ्या बिचाऱ्या भावाला प्रेमात पाडलंस, फसवलंस तू. तो एवढ्या वेळेस थांबला असताना तर मी ऐकून सुद्धा घेतलं असतं. पण नंतर तो मला म्हणाला की बोल, किती पैसे पाहिजेत तुला, सांग. किती पैसे हवेत बोल, मी तुला देतो ते पैसे. मी तुला आधी पण विचारलं होतं, पैसे हवेत का, पैसे हवेत का? किती पैसे घेणार आहेस माझ्या भावाचा पिछा सोडण्यासाठी? बोल ना. माझ्या भावाला काही झालं ना तर सोडणार नाही मी तुला. हे सगळं माझ्यामुळे घडलंय अमूल्य. ह्यात तुझी काहीच चूक नाहीये. तरी माझ्यासाठी तू त्या वेदांसमोर गेलीस आणि त्याने तुझ्यावर हात उगारला. अगं पैसा पैसा पैसा, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक माणूस पैशातच मोजतो. तो पुढे असं बोलू तरी कसं शकतं? तेच तर, त्याचा सख्खा भाऊ जीव द्यायला निघाला होता आणि हात त्याच्या भावना समजून घेणं बाजूलाच राहिलं. मी म्हणते, एवढा कसला माझं त्याला पैशांचा? मला विचारत होता की सांग काय हवंय तुला, असा विचार तरी कसा येतो मनात? मुळात चूक कोणाची याचा तरी विचार करायचा. मला सांग, मी विक्रांतला फसवलंय का? तू माझ्या मागे आला होता ना. कसं आहे ना ताई, आपण संस्कार जपतो तो पैसा जपतो. आपल्याला भावनेचा आधार लागतो, त्याला पैशांचा आधार लागतो. आपण नाती जपतो आणि तो त्याच नात्यांना पैशांच्या तराजूत मोजतो. त्याला कधी कुणाचं काही ऐकूनच घ्यायचं नसतं. He's so full of himself and so empty within. प्रेम काय हे त्याला माहितीच नाही. तूच सांग, अगं जो स्वतःच्या भावाला समजू नाही शकला तो तुला काय समजून घेणार होता? बरं झालं अमूल्य, तूच गेलीस त्याला भेटायला. जायलाच हवं का? हो मग, म्हणजे आज न जाता उद्या गेलीस तर
हात सुट्टी टाकून दे. सुट्टी? अगं म्हणजे नीट विचार करून बोलता येईल. काळजी करू नकोस, मी पूर्ण विचार केला. मला खूप भीती वाटते का त्या माणसाची. मला ना तू त्याच्या डोळ्यासमोर जायला नकोयस. ताई डोंट वरी, काही होणार नाही. मुल्या, तू एक काम कर, तू राजीनामा दे आणि लगेच परत ये. आणि कोणी ऑफिसला पोहोचायच्या आत तिथे जा आणि राजीनामा ठेवून ये. म्हणजे कोणाशी भेटही होणार नाही आणि वादही होणार नाही. अगं किती घाबरतेस तू. हे बघ, मी राजीनामा देणारच. फक्त आधी मला दिलेलं एक काम आहे, ते पूर्ण कर. अगं कसलं काम आता, सोड ना. आणि कोणा वाचून कोणाचं काम अडत नाही आणि आपलं तर अजिबात नाही. ताई, मी हे काम पूर्ण करणं का महत्वाचं आहे हे समजून घे. मग तू जे म्हणशील ना ते मी करेन. ते त्या दिवशी वेदांतने हा गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आमच्या कंपनीने 3 महिन्यापूर्वी कंप्लीट केला होता. 15 दिवसात पेमेंट आणायचंय. आणि जर हे नसेल जमणार तर अजून एक ऑप्शन आहे, राजीनामा. मला नाही वाटत त्याची गरज पडेल. मी हे चॅलेंज ऍक्सेप्ट करतेय. तुमच्या कंपनीला तुमचं हे पेमेंट 15 दिवसांच्या आत मिळेल. कळलं? हो कळलं, पण तुझा प्रांत नसताना तुला ते काम सोपवणं हे साफ चुकीचं आहे. अगं पण आता हे सगळं बोलण्यात काही पॉइंट आहे का? हे बघ, मी ते काम स्वीकारलंय ना, मग मी ते पूर्ण करायलाच हवं. आणि असं प्रयत्न न करता काम सोडून कसं देणार? अगं पण ताई, मी हे टास्क पूर्ण नाही केलं ना तर माझ्यावर पळपुटेपणाचा आरोप करेल तो वेदांत. आणि तू काळजी करू नकोस, मी 2 दिवसात हा टास्क पूर्ण करेन आणि मग राजीनामा देईन. तू माझ्यामुळे त्या वेदांचं बोलणं सहन करू नकोस. ताई, अगं तू परत परत स्वतःला दोषी नको मानूस. ह्यात तुझी काहीही चूक नाही. आणि वेदांत माझ्यावर हात उगारायची किंवा माझ्या अंगावर धावून यायची हिंमत करणार नाही. सो डोंट वरी. तसं नाही ग, पण ताई अगं हे माझं बॅटल, माझ्यावर विश्वास. रे, तुला पैसे दिले होते ना मी. हा, मग एवढा उशीर का झाला? आता एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनचा बाप काय रिक्षाने येणार? लोक काय म्हणतील त्यापेक्षा हे बरं. हे काय चालत आलो की सांगता येतं ना, वॉक करतोय म्हणून. माझा वेळ वाया जातोय ना. पण अरे बाबा, मी काय टाइमपास करत नव्हतो तिथं. आणि हे बघ, तू जे पैसे देतोस ना त्यावरती माझा घसा अजिबात ओला होत नाही. बाहेर 2-4 कामं करतो ना तेव्हा कुठं घसा ओला होतो. तुझ्याशी बोलणं म्हणजे डोक्याला ताप आहे. जा त्या तुंपलवारांकडे आणि बोलणी करून ये व्यवस्थित. आई कुठे आहे? ती नाहीये, ती बाहेर गेलीये कुठेतरी. तू जा आणि बोलणी करून ये व्यवस्थित. अरे तो फोन आहे ना, तो खाली ठेव खिशात आणि सायलेंट वरती कर. मी सांगितलंय माझा बाप फोन वापरत नाही. ती आरतीची बहीण आहे ना अमूल्या, ती स्मार्ट आहे. सांभाळून राहा. जा ना. जातो ना. काय टाकीत पेट्रोल टाकावं लागतं ना, पैसे नाहीत माझ्याकडे. हे बघे, आता ना काम झाल्यानंतर तुला पैसे मिळतील. नाही तर आधीच 2 पेक मारशील आणि तिकडे ओव्हर ऍक्टिंग करशील. आता जा. नाही जात. जा का? तर प्रेमाने बोल ना जरा. अरे जा. हा, ओके.
काय सुरू आहे? सर ते म्हणजे मॅडमना डिटेल्स हवे होते. मॅडमना सांग फाईल घेऊन माझ्या केबिन मध्ये आहे. ठीक आहे सर. अच्छा, आत्ता मला कळलं. तुमच्या सरांनी तुम्हाला सांगितलंय ना की माझी हेल्प करा पण हेल्प करू नका. नाही नाही नाही, हरकत नाही. हो, माझं काय जातंय, तुमच्याच कंपनीचं पेमेंट पेंडिंग आहे. मॅडम, सरांनी तुम्हाला केबिन मध्ये बोलवलंय ना? जाईन मी. बरोबर आहे, ठीक आहे. वेदांत वानखेडे, आता मला कळलंय खरं चॅलेंज काय आहे ते. आरती, प्रभाकरराव अचानक आल्यामुळे तुला आज सुट्टी घ्यावी लागली असेल ना? मी सुलभा मॅडमना कॉल केला होता, त्यांनी घेतली माझी लेक्चर्स. मी उद्या घेईन. म्हणजे आमच्याकडे असं काही अडचण असेल तर करतो ऍडजस्ट. बघा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरं सुमन, हे प्रभाकरराव असे अचानक येऊन लग्नाची बोलणी वगैरे, आणि तेही एकटेच, जरा विचित्रच वाटलं नाही का? नाही हो, असं मला नाही वाटलं. का म्हणताय तुम्ही असं? आजकालच्या या धावपळीच्या युगामध्ये मोबाईलच वापरत नाहीत, म्हणजे जरा असतात हो एक अशी माणसं. आणि तसंही आपल्या नागपुरातच 2 नागपूर आधीच आहेत, आणि विरोध करणं काही नवीन नाही आपल्यासाठी. तरी बरं, पुण्यासारखं पाट्या ठोकून सूचना लिहून ठेवत नाहीत, हे बरं आहे. नाही, पण मी काय म्हणतो, म्हणजे त्यांनी त्यांच्या त्या सरळ लग्नच करण्याच्या प्रस्तावावर आपण विचार करायचा आहे ना? काय ग, कसला विचार करतेस एवढा? अण्णा, मी काय बोलू, तुम्हीच ठरवा. आज न उद्या करावं तर लागणारच आहे. आणि ते काही अगदी परवाच करा असं म्हणत नाहीयेत. पुढची तारीख ठरवूया असंच म्हणालेत ना? ठीक आहे, अमूल्य येऊ देत रात्री, मग ती आली की जरा एकत्र बसून ठरवूया, काय ते बोलूया, है ना? तिचंही मत घेऊया आपण, बरोबर ना? चल, निघ तुम्ही. क्लिनिकला निघायला हवं. ठीक आहे, आलोच. चला, मी ही आवरते. एवढी भांडी पडली आहेत आतमध्ये. आमची धाकटी मुलगी आल्यानंतर तिच्याशी बोलतो आणि मग कळवतो. मी काय करणार? ती धाकटी बहीण अमूल्या तीच प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे. ती नव्हती म्हणून तर पाठवलं होतं ना तुला तिकडे. ए बाबा, ते सगळं जाऊ देत ना. मला पैसे दे ना. घसा ओला करायचा आहे रे. काय अर्धेच का? अर्धच काम झालं ना, मग अर्धेच पैसे मिळतील. आणि तो फोन आहे ना, तो सायलेंट वरनं काढ आता. जेव्हा मी फोन करीन ना, तो फोन उचल. निघ. ओके. ही अमूल्या, तिचं काहीतरी करावंच लागेल. थँक्यू आणि शंकरपाय. आरती, ये बस. काय ग, आद्यानी काही सांगितलं का ग? कशाबद्दल? अगं, तिच्या भावाबद्दल, म्हणजे त्या विक्रांत बद्दल. तू भेटलीस त्याला?
कसा आहे ग तो आता? हो, अगदी व्यवस्थित येतो. नाही कसं आहे, त्याच्या जवळची, त्याची काळजी करणारी माणसं त्याच्या जवळ आहेत ना, त्यामुळे व्यवस्थित येतो एकदम. काही नाही होणार त्याला. मग बरं आहे. बरं मावशी, चल मी निघते. निघते म्हणजे? ती चंचल, ती माझी वाट बघत असेल ना. अगं पण आरती, बाय. विसरू नकोस मी काय बोलली ते. चलो बाय. बाय. ये परत. हो नक्की. बाय बाय बाय. विचित्र आहे नाही मुलगी. आली होती माझ्या हातचा चहा प्यायला, चहा तसाच आहे. आली काय गेली काय, वात्रट आहे. एकीकडे वेदांत, दुसरीकडे सारिका. काय होणार आहे कोणास ठाऊक. घरी आई आणि अण्णांना सांगून टाकू का? का सारखे फोन करताय तुम्ही मला? नाही उचलत आहे फोन म्हणजे समजायला हवं ना की नाही बोलायचंय मला. हॅलो. हॅलो आरती, कशी आहेस? मी बरी आहे. कामात आहेस का? हो. मी तुला फोन केला, तू फोन नाही उचललास म्हणून काळजी वाटली मला तुझी, म्हणून परत फोन केला. कामातच असशील ना बहुधा? काही हरकत नाही. मी तुला 100 वेळा फोन करीन. तू फोन उचलेपर्यंत मी तुला फोन करीन. माझी बायको एवढी सुंदर आहे, वाट बघायला कोणाला नाही आवडणार? हॅलो आरती, ऐकतेस ना? हो. माझा नेहमीचा प्रश्न, ज्याचं उत्तर अजून मला मिळालेलं नाहीये. काय? आपण कधी भेटूयात? आरती, मला तुझ्यासोबत फिरायचंय मनसोक्त. आरती, अगं लाजतेस का? अगं आजकाल कोणाचं काही नसतं तरी ते फिरत असतात हातात हात घेऊन. आपलं तर ऑफिशियली लग्न होणार आहे ना? मग मला फिरायचंय तुझ्यासोबत. म्हणजे एकदा प्रियकर प्रियसी असं बनून फिरायचंय हातात हात घेऊन. लग्न झाल्यानंतर काय नवरा बायको म्हणून आपण फिरणारच आहोत, पण त्याच्या आधी मला फिरायचंय. शांत ठिकाणी बसायचंय, तुझ्याशी बोलायचंय, गप्पा मारायचे. बरं मला सांग, नागपूरमध्ये तुला कुठे फिरायला आवडतं? तू आणि तुझी बहीण अमूल्या तुम्ही फिरत असालच ना? एक काम कर, तू तुझी बहीण आहे ना अमूल्या, तिला विचार, ती सजेस्ट करेल आपल्याला जागा. मग आपण दोघंच जाऊ फिरायला. मी फोन ठेवू का प्लीज? ठीक आहे, मी करतो नंतर फोन. मी जे सांगितलंय ते लक्षात ठेवा. बाय. आपल्याबद्दल माझ्या दादाला कळलंय सगळं. आपलं काही नाहीच आहे. हो, पण त्याला माहित नाहीये ना की आपल्यात काही आहे की नाही. दादा कदाचित तुला बोलेल त्याविषयी.
त्याचं वेड्यासारखं प्रेम आहे का माझ्यावर? जसं जसं माझं तुझ्यावर आहे. लहानपणापासून त्याने खूप जपलंय मला. खूप खूप काळजी आहे त्याला माझी. आणि मी हा वेडेपणा केल्यावर खूप बिथरलाय तो. त्यामुळे तो आता काही करू शकतो, कोणाला काही विचारू शकतो. आरती, दादानी जर का तुला काही विचारलं तर तू प्लीज त्याचा राग मानून घेऊ नकोस. मी ठेवते आता फोन. आरती, आरती ऐक ना, एक रिक्वेस्ट आहे प्लीज. तुम्ही काही बोलू नका प्लीज. थांबा आता. आरती प्लीज, एकदा भेटूया ना आपण. हे बघ, तुला हवं तर तू होकार नकार काहीच देऊ नकोस. नो प्रॉब्लेम. फक्त मला व्यक्त होऊ देत ग. भेटून बोलू दे मला. आय प्रॉमिस, मी यापुढे तुला कधीच त्रास देणार नाही. तुम्हाला कळत नाहीये का? खूप त्रास होतोय मला या सगळ्याचा आता. आरती, आरती ऐक ना. आरती, मला बोलायचं. कशाबद्दल? कामाबद्दल? सॉरी, पण ऑफिसची वेळ संपली. आपण उद्या बोलूया ऑफिसच्या वेळेत. ऍक्च्युली कामाबद्दल नाहीये, पर्सनल बोलायचं. आपल्यात कुठे काही पर्सनल? मला विक्रांत बद्दल बोलायचंय. सॉरी, पण त्या विषयावर मला काही बोलायचं नाही. पण मला बोलायचंय ना. काय बोलायचंय? तू विक्रांतशी बोललास? आद्या वहिनीशी बोललास? सगळ्या गोष्टीची नीट शहानिशा केलीयस? शांतपणे विचार केलायस? नाही, तसं असेल तर मग आपण ह्या विषयावर बोलू शकू. पण तू शांतपणे चर्चा करणार असशील तर, आणि तरच. अजूनही ताईला दोष देण्यासाठी चर्चा होणार असेल तर मग सॉरी, मला या विषयावर बोलण्यात काही इंटरेस्ट नाही. जावई बापू, थांबा जरा. आई, तुम्ही प्लीज मला सार्थक म्हणा. अहो, मान आहे तुमचा तो. आणि मांडव परतनीसाठी तुम्ही स्वतः येणार आहात. हे विहीणबाईंनी एक दिवस आधी फोन करून सांगितलं असतं ना, तर छान वाजत गाजत स्वागत केलं असतं तुमचं मी. अगं आई, तो ऑलरेडी किती अवघडला ते तरी बघ. अगं गंमत करते ग. सार्थक काय नवीन आहे का माझ्यासाठी? हो ना, आणि मी पण लहानपणापासून येतेच आहे की इथे. हो तर बरं, मला आता ओवाळू दे तुम्हाला दोघांना. चंदू, औक्षणाचं ताट घेऊन ये रे. आणि माझी हौस म्हणून, नाही म्हणू नका. बरं दे. बरं, त्यांची बॅग घेऊन जा. या आता. सुखी रहा. लवकरात लवकर नातीचा किंवा नातवाचा चेहरा बघायला मिळू देत. नाही, असा आशीर्वाद मी पेंडिंग ठेवणार आहे. प्लीज. काय गंमत करते ग. मला माहितीये ग तुमचं काय ते प्लॅनिंग बिनिंग असतं. तर आता इथेच बोलत उभं राहणार आहात का? चला आतमध्ये या. गौतमचे बाबा आले, त्यानंतर सारिका आली. मग जी खोलीत गेली ना, ती बाहेर आलीच नाही. मला आपलं वाटलं की डोळा लागला असेल, झोपली असेल थोडा वेळ. ही आल्यानंतर मला कळलं तापाने फणफणलीये ती.
ठीक आहे सुमन, तुम्ही नका काळजी करू. हा, घरात एक पूर्ण डॉक्टर, एक अर्धा डॉक्टर आहे. आमच्यावर विश्वास नाही का तुमचा? हा, आणि मी चेक केलंय तिला, काही घाबरण्यासारखं काही नाही. आणि अमूल्याने तिला तापाची गोळी दिलेली आहे, उतरेल थोड्या वेळाने, ताप उतरेल तिचा, नका काळजी करू. पण असा अचानक कसा ताप आला? सार्थकने सगळं प्लॅनिंग केलंय. तो आता लवकरच सप्लायरशी पण बोलणार आणि मग रेट्स पण ठरवणार. मग काय आपण आद्या, अरे दादा कशी आहे? मस्त. तू उशीर का केलास? आज तरी लवकर यायचंस ना? अगं काय करणार, मीटिंग्स. ठीक आहे, हरकत नाही. तसं मी आहे आता इथे खूप दिवस, सो नो प्रॉब्लेम. हाय सार्थक. काय कसं आहेस? मस्त. वेलकम. मग नवऱ्यानी पाठवलं ना घरी? अरे मला माहितीये ना, तुला सहन करण्यासाठी खूप सहनशक्ती हवी. जी फक्त तुझ्या भावातच आहे. अच्छा, चल मग सार्थक, आपण जाऊया घरी आपल्या. एक मिनिट, आता कुठेही जाणार नाहीयेस तू. आठवडाभर राहा इकडेच, हो की नाही आई? ऍक्च्युली आठवडाभर पण जरा कमीच वाटतंय नाही? तू चांगली महिनाभरच राहा. मला चालेल. काय जिजू, चालेल ना? त्यापेक्षा मी एक काम करतो ना, मीच इकडे येऊन राहतो. दादा चालेल, मी एक काम करते, मी पण तुझ्या बरोबर येऊन इथे राहते. डिनरचं काय करायचंय? घरीच करणार आहात का क्लबला जायचं? सुशी फेस्टिवल पण आहे. नाही नको, आपण घरीच जेऊयात आणि मस्त गप्पा मारूयात. हा, व्हॉट से? हो. आणि असंही सार्थकला जेवून लगेच निघायचंय. त्याचं अर्ली मॉर्निंग फ्लाईट आहे, चेन्नईला जातोय ना 2 दिवस. बर, तुम्ही कंटिन्यू करा, मी डिनर साठी जॉईन करतो. येस. बसा बसा. बस बस. मला मला कामात स्वतःला बिझी करून घ्यायला हवं. कामावर फोकस करायला हवा. माझ्या वागण्याचा त्रास होतोय ना सगळ्यांना. हे प्रेमात जीव वगैरे देणं म्हणजे हा निव्वळ मूर्खपणा आहे, वेडेपणा आहे हा. आरती, माझ्यामुळे तू तापाने आरती, माझ्यामुळे तुला खूप त्रास झालाय. तू तू प्लीज मला एकदा भेट, शेवटचं. मला सांग, ती सारिका का आली होती इथे? अरे ती आमच्या सोबत आली होती. हे बघ, ते कळतंय मला, पण तिला बघितलं ना की असा राग येतो मला. तिच्यासारखी उद्धट मुलगी मी. दादा, तू लक्ष नको ना देऊस, इग्नोर कर. अगं इग्नोरच करतोय ना मी, पण इग्नोर करण्याची पण एक लिमिट असते. एकतर आली की डिरेक्ट विक्रांतच्या रूम मध्ये शिरते ती. हे बघ, तू ना सार्थकला सांग, तिला आवर, आणि माझा कंट्रोल सुटला ना तर तिचा खूप अपमान होईल माझ्याकडून. दादा प्लीज. अरे माझी रिलेटिव्ह आहे ती,
कशीही असली तरी मला तिला ऍक्सेप्ट करावं लागेल. तिचा त्रास होतो मला पण ती सार्थकची सख्खी बहीण आहे. आणि आता तर ती म्हणते की तिला आमच्या बरोबर काम करायचंय. व्हॉट? हो, तिला जॉईन करायचंय. ऍक्च्युली ती त्यासाठीच आली होती. तिला तुझ्याशी बोलायचं होतं. माझ्याशी? माझा काय संबंध आहे? हे बघ, ती जर समोर आली ना तर काय होईल याचा नेम नाही. आणि ती मुलगी माझ्या ऑफिसमध्ये. इम्पॉसिबल. नेव्हर. त्या सारिकापेक्षा ना ती अमूल्य बरी आहे. आद्या, मिसइंटरप्रेट करू नकोस. मी काही बोलले का? पण तुझे डोळे बोलतायत आणि ते स्माइल. बरं, एनिवेज, ती सारिका तुला त्रास देते का ग? ती त्रास देत असेल ना तर मला सांग. मी तिला चांगलंच ओळखतो. बाबाच्या लाडाने वाया गेलेली मुलगी आहे ती. हॉट हेडेड. तिने जर तुला त्रास दिला ना तर नक्की कळव. तुला असं वाटतंय का की तुझी बहीण कोणाला लिमिट क्रॉस करू देईल? दादा, मी मनात गोष्टी ठेवत नाही. नेहमी प्रसन्न राहते. उगाच कोणाला डिवचत नाही. पण वेळ आली ना तर मी खरंच स्वतःला डिफेंड करू शकते. आणि सार्थक आहे माझ्या बाजूने. तो त्याच्या बहिणीला आवर घालेल. डोंट वरी. तुझ्यापर्यंत नाही येणार माझ्या मॅरिड लाईफचे प्रॉब्लेम्स. जाऊ मी आता? गुड नाईट. गुड नाईट.